संजू भाऊ चला या लवकर इकडे. संजू भाऊ आले भाऊ आता. संजू भाऊ काय रे बोलून काय कशासाठी आणली? तर काय खेळायचं लेक्चर चालू आहे? खेळायचं नाही सर, काहीतरी करून दाखवायचं विद्यार्थ्यांना. अरे पण मी फिजिक्स शिकवायला तू काय आणले बोलून? मी काय लागणार मी, तुम्ही एक्सप्लेन करणार. अच्छा काय करून दाखव बरं, काय करणार हे बघा, 2 फुगे आहेत. ओके, दोघांमध्ये मी गॅप ठेवतो आणि मी मध्ये फूक मारणार आहे. हा थोडं दूर ठेवूया आणखी. तुम्हाला एक्सप्लेन करायचं काय होणार आहे. हे बलून जे एकमेकांकडे येत आहेत त्याचं कारण असं आहे की या प्रेशरनं लो प्रेशरकडे या बलूनला धरून दाबलं. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. या चॅप्टरचा हा पार्ट लास्टचा आहे आणि फार काही किचकट नाही आहे. लास्टचा पण खूप बेस्ट क्वेश्चन्स आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा जे आज मी शिकवणार आहे ते तुम्हाला रोज तुम्ही पाहत असाल, पण आज मी काही गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवणार आहे. हवेमध्ये प्लेन उडणे असो, विमान म्हणता तुम्ही त्याला, आहे का नाही? तुमच्याकडे स्प्रे असेल, स्प्रेचं बिन बघितलं असेल उदाहरण, हे मी समजून सांगणारे पाणी कसं काय वर येतं. हिच्या व्यतिरिक्त घरावरले पत्र जे असतात, छप्पर असतात, ते कसं काय हवेनं उडून जातं, या सगळ्या गोष्टीचं नियोजन आज समजून सांगण्याचं आहे बाबा. तर तुम्ही निश्चितच या लेक्चरमध्ये खूप एन्जॉय करसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या सेशनला स्टार्ट करतो. तर आज आपल्याला बर्नौलीज इक्वेशन बघायचं आहे, पण त्याच्या आधी मी आपल्याकडे एक संजू भाई आहे, माहिती ना तुम्हाला, त्याला मी बोलवणार आहे इकडे. संजू भाऊ चला या लवकर इकडे. संजू भाऊ आले भाऊ आता. संजू भाऊ काय रे बोलून काय कशासाठी आणली? तर काय खेळायचं लेक्चर चालू आहे? खेळायचं नाही सर, काहीतरी करून दाखवायचं विद्यार्थ्यांना. अरे पण मी फिजिक्स शिकवायला तू काय आणले बोलून? मी काय लागणार मी, तुम्ही एक्सप्लेन करणार. अच्छा काय करून दाखव बरं, काय करणार आहे? हे बघा, 2 फुगे आहेत. ओके, दोघांमध्ये मी गॅप ठेवतो आणि मी मध्ये फूक मारणार आहे. हा थोडं दूर ठेवूया आणखी. तुम्हाला एक्सप्लेन करायचं काय होणार आहे. अरे बघा, ह्या जवळ कसं काय येतात? तू तर फूक मारली. आता झाला काय तुम्ही सांगणार. बरं मी बिन करून बघू बरं. तू असाच मुलांना फसवतोय का खरंच करतोय? मला बघू दे ना, तुझ्यावर विश्वास कसा ठेवणार? टॉपिकशी रिलेटेड आहे. बरं ओके, बघा हे 2 बलूनाचे दूर ठेवतोय मी. आता जोरात हवा फुकणार. इथं आले का जवळ? बघा मी हवा फुकली. कुठून दाखव हाताने एकदा. हवा अशी मधून गेली. बघा मी अशी फुकतोय, अशी हवा फुकतोय बघा. आता निश्चित बघा, हे बलून इथं ठेवले, हवा फुकतो आता मी. ठीक आहे. अरे हे येतात कसं आहे? हे जवळ येतात. मी हवा फुकली, हे बलून मी रेस्टवर राहायला पाहिजे होते, असे सरळ सरळ राहायला पाहिजे होते. यांचा काही संबंध नाही आता खरं जर पाहिलं तर, है ना, असं असे राहायला पाहिजे होते. मी हवा फुकली, हवाची म्हणजे इथल्या पार्टिकलची, एअर पार्टिकलची स्पीड वाढली आणि हे बलून आले जवळ आले. अच्छा, हे तर नवीनच आहे. चला बघू, हिच्यासाठीच एक लॉ. बलून पण खेळायला भेटतायत बाबा, मस्त. वा बघा, पुन्हा एक पेपर घेतो बघ संजू. हा पेपर घेतला. हा पेपर असा आहे. मी काय करतो लक्षात द्या. हवा फुकतोय, टाईट झाला यार. पुन्हा आहे, तू बंद करून दाखव बरं. ट्राय करतो. हा बघ बरं करून. पॉसिबल. जोरात तसं नाही, इथंच फुक फक्त. हा तू समोर फुकायला. कळालं का? हा पेपर वर आला, हवेची स्पीड वाढली, पेपर वर कसं काय आला? हिच्यासाठी आपल्यालाच बर्नौलीज इक्वेशन शिकायचं आहे आणि याच बर्नौलीजच्या इक्वेशन्समुळं आज तुम्हाला खूप काही जादू शिकायला भेटेल. तुम्ही सुद्धा हवेत उडण्याचा जर प्रयत्न करत असाल तर निश्चित तुम्ही उडणार. पापाची परी जर म्हणत असाल तुम्ही हवेत उडतंय सर, पापा की परी हवा में उड रही है, तर तुम्ही पण उडू शकता का? तर याचं उत्तर होय आहे. कसं उडवायचंय हे आज मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, चला
बाहेरून लावून घ्या. ठीक आहे, संजू भाऊ चालले, जाऊ द्या, लेक्चर आपण कंटिन्यू करू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याकडे बघायचं आहे बॉर्नलीज इक्वेशन्स. बरं, काय हरकत नाही. काय बॉर्नलीज इक्वेशन्स आहे, तर ते इक्वेशन्स असं आहे काहीतरी. हे जे लिहिलेलं आहे ते आपल्याला शिकायचंय, करून दाखवायचंय. पहिल्यांदा लिहिलेलं P1 प्रेशर आहे, नंतर लिहिलं 1/2 रो V1² लिहिलं, नंतर लिहिलेलं आपल्याकडे रो GH असं काहीतरी इक्वेशन्स आहे. ठीक आहे, इकडे लिहिलंय P2. ओके, 1/2 रो V2² आणि इथे रो GH2 असं इक्वेशन्स लिहिलेलं आहे. आणि या इक्वेशनला सिद्ध करण्यासाठी मी रेडी आहे. तुम्ही रेडी आहात असं अपेक्षा व्यक्त करतो. चला बघू आपण. आपल्याकडे एक डायग्राम आहे जे पुस्तकात दिलेली आहे. आता या ठिकाणी मी एक पाईप घेतला आणि तो पाईप असला ठेवलेला आहे, असा व्हर्टिकली थोडासा इन्क्लाइन प्लेन मध्ये ठेवलेला आहे. आता हिच्यामध्ये एक पाणी, समजा पाईप आहे असं कन्सिडर करायला काही हरकत नाही. तुम्हाला जर वाटत असेल हा पाईप पहिल्यांदा इथे जाड तोंड आहे, इथे बारीक तोंड आहे, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, फ्लुइड आलं म्हणजे पाणी आलं, पाणी आलं की इथे पाणी गेलं, इथून ते बाहेर पडणार आहे. आणि पाण्याची एक खतरनाक प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीला आपण इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड असं म्हणायचं. म्हणजे ते पाणीला आपण दाबू शकत नाही. बरं, झालं काय आता, या ठिकाणी या सेक्शन मधून आल्यानंतर इथे मला कळालं इथली हाईट वेगळी आहे, इथं प्रेशर वेगळं असेल, इथं कायनेटिक एनर्जी वेगळी असेल, इथे पोटेन्शियल एनर्जी वेगळी असेल, है ना. तसं इथं वर गेल्यावर हाईट जास्त H2, बघा H1 हाईट कमी, H2 जास्त आहे. हाईट जास्त तर पोटेन्शियल एनर्जी जास्त असू शकते, कायनेटिक एनर्जी काहीतरी असेल, प्रेशर पण असेल पाण्याचं काहीतरी. तर या एनर्जीला आपल्याला कन्झर्वेशन आहे, या ठिकाणून या ठिकाणी जाणार आहे. चला बघू आपल्याकडे काय लिहिलं. फिगर शो फ्लुइड इज आयडियल फ्लुइड थ्रू द व्हॅरी द क्रॉस सेक्शन मध्ये दिलेलं आहे. हाईट ऑफ कन्सिडर एलिमेंट फ्लुइड लाईज बिटवीन द सेक्शन, इथं तुमचं Pi आणि इथे दिलेला R आहे. बघा इथं तुम्हाला काय करायचं, खरंच एवढे काही थेरी लिहायची गरज आहे का, तर असं बिलकुल नाही. इथं थेरी लिहायची गरज नाहीये. इथे तुम्हाला थोडं समजून सांगता आलं पाहिजे. काय दिसतं बरं, इथं तुम्हाला स्पीड दिसेल V1, इथं V2 दिसते. V1 स्पीड कुठली आहे बरं, या फ्लुइडची P लोअर एंड मध्ये आहे आणि अप्पर एंड मध्ये जी आहे ती V2 स्पीड आहे. बघा तसंच लिहिलेलं असेल, वाचा इथं V1 V2 द स्पीड ऑफ फ्लुइड लोअर एंड P. बघा हा लोअर एंड P आहे, तिथली तुमची स्पीड आहे, आणि अप्पर एंड कुठे आहे R, इथली स्पीड आहे, असंच सांगायचं प्रत्येक वेळेस. ठीक आहे, नेक्स्ट बघा A1 A2 दिसतात. A1 हा एरिया आहे, कुठला असेल बरं, लोअर एंडचा आहे. A2 एरिया कुठला आहे, अप्पर एंडचा आहे. बस एवढं सांगायचं. हिच्यात लिहिलं बघा, बघा A1 A2 क्रॉस सेक्शन ऑफ फ्लुइड लोअर एंड P आणि अप्पर एंड तुमचं जे काय असेल ते R आहे रिस्पेक्टिव्हली. प्रेशर पण तसंच आहे. P1 प्रेशर इथं आहे, इथं P2 प्रेशर आहे. P1 प्रेशर कुठला आहे, लोअर एंडचा, अप्पर एंडचा P2 प्रेशर आहे. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, नंतर डिस्टन्स D1 D2. D1 डिस्टन्स म्हणजे इथून इतकं जे काही डिस्टन्स आहे ते लोअर एंडचं आहे D1, D2 अप्पर एंडचे. बस एवढंच सांगायचं तुम्हाला, हे कळणं गरजेचं आहे. लक्षात येतं, नीट लक्षात द्या. नाऊ P1 A1 P2 A2 द फोर्स ऍक्टिंग द एरिया A1 ॲट P आणि A2 एरिया जो काय आहे तुमचा तो अप्पर एंडचा आहे, हे समजून सांगायचं. व्हॉल्यूम DV द फ्लुइड पासिंग थ्रू द क्रॉस सेक्शन. आता मला सांगा, या ठिकाणचं जे काही व्हॉल्यूम असेल तेच व्हॉल्यूम इथलं पण आहे, कारण की हे आयडियल फ्लुइड आहे आणि आयडियल फ्लुइडला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही. इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आहे, म्हणजे व्हॉल्यूम सेम असणार आहे. मग या ठिकाणी आपल्याकडे आता लिहायचंय, तर पहिल्यांदा डेफिनेशन लिहून देतो, समजून सांगतोय. इथं वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड सराउंडिंग ऑफ द फ्लुइड इक्वल टू आहे. बघा सम कशाची आहे, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी मध्ये जे काही चेंज होतो त्यांची सम आहे. मग आपल्याला कसा आता वर्क म्हणजे काढायचं काय, वर्क डन, चेंज इन कायनेटिक एनर्जी सांगितली सम करायला, आणि चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. हे बदलणार, वर्क होणार. वर्क का होणार, फ्लुइड खालून वर गेलेला आहे. लक्षात आलं. आता या ठिकाणी हे इक्वेशन फार महत्वाचं आहे. वर्क का लिहिलं मी, कारण की इथे तुम्हाला कळालं की फ्लुइड खालच्या लोअर एंड पासून अप्पर एंडला गेला आणि त्यामुळे तिथं वर्क होणार आहे. आणि वर्क म्हणजे काय, चेंज इन कायनेटिक एनर्जी आणि चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. इथे कायनेटिक एनर्जी काही वेगळी असेल, इथे वेगळी असेल, म्हणून चेंज लिहिलेलं मी तिथे. ठीक आहे, चला बघू आपण आता लवकरात लवकर. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये, सिंपल क्वेश्चन्स आहे, फार काही टेन्शन घेण्यासारखं नाही. ठीक आहे, चला
तर या ठिकाणी मी इथं काही इक्वेशन लिहून देतोय. सर्वात आधी तुम्हाला सांगतोय की हा जो काही चेंज इन व्हॉल्यूम आहे हा आहे A1 असं लिहावं लागेल. हां, A1 D1 सांगतो कसं, आणि A2 D2 ही इक्वल टू का लिहिलं याचं कारण सांगतो. चला, एवढं इथलं व्हॅल्यूम आहे, तेवढंच व्हॅल्यूम फ्लुइडचं इथे पण असणार आहे, कारण की फ्लुइड कधीही कॉम्प्रेस होत नसतं. ठीक आहे. राहिला हा फॉर्म्युला कसं काय आला सर? व्हॅल्यूम म्हणजेच काय आहे? एरिया इंटू डिस्टन्स, एरिया इंटू डिस्टन्स. मग इथे जेवढं व्हॅल्यूम असेल तेवढंच या ठिकाणी सुद्धा त्या फ्लुइडचं व्हॅल्यूम असणार आहे, कारण की ते कॉम्प्रेस होत नसतं. म्हणून इथे व्हॅल्यूम, या ठिकाणचं व्हॅल्यूम आणि या ठिकाणचं व्हॅल्यूम ते या फ्लुइडचं असणारं सेम असणार आहे. चला समोर जाऊ आता मस्तपैकी रपचिक. आता आपल्याला काढायचं वर्क. का बरं? तुमच्या डोक्यात आधी तेवढा प्रकाश असला पाहिजे. वर्क म्हणजे काय आहे? चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. मग आधी वर्क काढावं लागेल ना, बरोबर आहे? चला मग मला इथं वर्क काढायचंय. तर वर्क म्हणजेच काय असतं? तर खरा फॉर्म्युला तुम्हाला जर माहिती नसेल तर सांगतो. वर्कचा आहे P इंटू DV असा फॉर्म्युला आहे खरा जर पाहिलं तर. आता मला सांगा, या ठिकाणी मी लिहिणार आहे P1 ओके A1 D1 मायनस P2 समजून सांगतो A2 D2. आता मला सांगा इथलं प्रेशर वरचं जे आहे कसं असेल बरं? कसं असेल मला सांगा? कमी असेल. इथं प्रेशर जास्त असेल. अप्पर पार्ट आहे ना हा फायनल, इथं मायनस काय केला कळालं का? हा अप्पर पार्ट असल्यामुळे इथलं जे काही प्रेशर असेल ते काय असेल हे तुम्हाला कळलं गरजेचं होतं. अपोज करते, आणि किंवा असं म्हणू शकता हे अपोज पण करून राहिलं ना प्रेशर. ठीक आहे ना, या प्रेशरला हा अपोज करायला म्हणून मायनस घेतलं. बरं, पण A1 D1 A2 D2 बघा, वर्क इज इक्वल टू मला सांगा इथे मी लिहू शकतो P1 A1 D1ला आपण DV म्हणलंय ओके सर, मायनस P2 इथं पण याला DV म्हणायचं A2 D2, कारण की व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, बदलत नसतं, चेंज होत नसतं. म्हणून इथं मी लिहू शकतो P1 मायनस P2. इथे तुम्ही DV लिहू शकता, याला इक्वेशन 1 म्हणा. चालेल. आता आपल्याला काढायचं कायनेटिक एनर्जी. पहिल्यांदा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मी समजून सांगतो भावांनो, हाफ mv स्क्वेअर. पण सगळ्यांना माहिती आहे की व्हॉल्यूम म्हणजे काय आहे, सॉरी मास म्हणजे काय? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आता डेन्सिटी व्हॉल्यूम याचं काय? A1 किंवा D असं म्हणा, फक्त AD है ना. व्हॉल्यूम म्हणजे A इंटू D लिहिलं आपण. व्हॉल्यूम म्हणजे काय? A इंटू D. म्हणून इथे कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट जर घेतला असता आपण, काय इथली इनिशियल म्हणा किंवा लोअर पार्टची म्हणा, इथली कायनेटिक एनर्जी या बेसची इथली ती असणार आहे हाफ. मागच्या जागी आपल्याला काय ठेवायचं सांगितलेलं आपल्याला सर? रो A1 इथला एरिया D1 आणि इथली वेलॉसिटी V1 स्क्वेअर. हे लक्षात आलं का भावांनो? मागच्या जागी मी ठेवलेलं आहे डेन्सिटी. ॲक्च्युली डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे, तुम्ही शिकला असाल की मास पर युनिट व्हॅल्यूम, आणि मास जर काढायचं तर व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी असं ठेवलेलं आहे आपण. करेक्ट आहे ना? चालेल. चला, तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं एक पार्ट लक्षात घ्या की आपल्याला रो AD ठीक आहे, रो AD मासच्या जागी ठेवलेलं आहे. बरं, कायनेटिक एनर्जी 2 म्हणजे अप्पर पार्ट, जो वरचा पार्ट दिसतो ना तो इथली घेणार आहे, चेंज होणार आहे रो A2 D2 V2 स्क्वेअर. काही लोकांच्या डोक्यात असं येईल की सर रो 1 रो 2 का नाही घेणार? कारण की आत आलेलं जे काही फ्लुइड असेल तेच फ्लुइड इथे येणार आहे वरी. वेगळं फ्लुइड असणार का? मग त्या फ्लुइडची असणारी डेन्सिटी वेगळी असणार आहे का? नाही. म्हणून रो 1 रो 2 लिहायचं नाही. आपल्याला चेंज इन कायनेटिक एनर्जी काढायची. कशी काढणार सर? चेंज इन कायनेटिक एनर्जी कसं काढतात सर? फायनल एनर्जी मायनस इनिशियल एनर्जी. ठीक आहे. फायनल सांगा काय आपल्याकडे? 1/2 रो A2 D2 V2 स्क्वेअर मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल बघा 1/2 रो A1 D1 V1 स्क्वेअर. लक्षात येतं? काही टेन्शन नसावं अशी अपेक्षा आहे. तर चेंज इन कायनेटिक एनर्जी माझ्याकडे जी भेटणार आहे, ठीक आहे ना, जास्तच तिरकस झालं काय, 1 मिनिट. हां, चेंज इन कायनेटिक एनर्जी जी आहे ती भेटलेली आपल्याला 1/2 रो कॉमन काढू 1/2. अच्छा सर, याला
डी व्ही म्हणा, डी व्ही म्हणून घेऊ बघा. 1/2 रो, याला डी व्ही म्हणू, याला V2 स्क्वेअर मायनस 1/2 रो, हे डी व्हीचा फॉर्म्युला आणि हा V1 स्क्वेअर आहे. करेक्ट आहे ना? ओके. आता कॉमन काढा सर. 1/2 रो डी व्ही कॉमन काढलं, राहिलं V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. हे आहे चेंज इन कायनेटिक एनर्जी. चला पोटेन्शियल एनर्जी घेऊ. आता वेगळा मार्कर वापरतो. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढायची. आधी पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लिहावा लागेल मला. तो असतो mgh. कोणाला माहिती नसेल तर कृपया करून थोडे फॉर्म्युले पाठ करा. mgh. आता मास काय असतं? ए रो ए डी. बघा ना, मास काढलं ना मी. म्हणजे इथे तुम्ही लिहू शकता रो ए डी जी एच. राईट आहे. पण एडीला याला असं म्हणता येईल पोटेन्शियल एनर्जी ऑफ फर्स्ट, मतलब इथली आहे ती, खालची आहे पोटेन्शियल एनर्जी. तर आपण लिहू शकतो, रो तर नाही लिहिता येईल सर. A1 D1ला आपण डी व्ही डायरेक्ट लिहायलो मी. इथं जी आणि इथली हाईट H1 आहे. हे नीट लक्षात आहे. H1 हाईट आहे. दिसतं? टेक्स्टबुक ओपन करा. नेक्स्ट आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ 2. इथली आहे रो डी व्ही GH2. चला आपल्याला चेंज काढायचं. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काय करणार आहे? फायनल मायनस इनिशियल. फायनल काय आपल्याकडे? पोटेन्शियल एनर्जी ऑफ 2 मायनस पोटेन्शियल एनर्जी ऑफ 1. तर पोटेन्शियल एनर्जी 2 जे आहे रो डी व्ही GH2, इथे रो डी व्ही GH1. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, बघा, रो डी व्ही जी, इथे आहे H2 मायनस H1. ठीक आहे. मला वाटतं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला भेटला. त्याला मी एकदा ब्रॅकेट करतो, तुमच्या लक्षात येईल मला कोणकोणते फॉर्म्युले कामात येणार आहेत. नंबर 1. ठीक आहे. कायनेटिक एनर्जीचा हा जो काही फॉर्म्युला, हा एक उपयोगात आपल्याला आणायचा आहे. याला 2 नंबर नाव देऊ आपण. आणि हा जो आहे हा 3 नंबरचा फॉर्म्युला आहे, जो की हा पण आपल्याला या इक्वेशनमध्ये टाकायचा आहे. सगळे उघडा डोळे बघा नीट. उघडा डोळे बघा नीट. ठीक आहे ना? हे बघणं गरजेचं आहे, कारण की मी समोरच्या पेजवर चाललोय. चला चला आपल्याला या पेजवर यायचं आहे. मी पुन्हा एकदा वर्कचा फॉर्म्युला लिहितोय. इथे नीट लक्षात घ्या. P1 मायनस P2 आहे इंटू डी व्ही आहे. ठीक आहे. चेंज इन कायनेटिक एनर्जीची आहे. चेंज इन कायनेटिक एनर्जी जी आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी ते भेटला 1/2 रो डी व्ही जी आहे का? एकदा चेक करा, है ना? नाही, एक मिनिट. जी नाही आपल्याकडे, जी येणार पण नाही ना. हां, इथे आपल्याला घ्यायचं आता V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. बघा, हा इक्वेशन 1 होता, हा इक्वेशन 2 आहे. चला, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती आपल्याकडे 1/2. ओके. पोटेन्शियल एनर्जी, एक मिनिट, आपल्याकडे काय भेटली? रो डी व्ही जी, है ना? रो डी व्ही जी, इथे H2 मायनस H1, इक्वेशन 3. आपल्याकडे काय बरं इक्वेशन? वर्क इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी प्लस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. हे इक्वेशन्स आपल्याकडे राईट आहे. चला, व्हॅल्यू पुटअप करायला काय हरकत नाही. आता बघा, P1 मायनस P2 इंटू डी व्ही. चला, चेंज इन कायनेटिक एनर्जी जी आहे ती आहे 1/2 रो डी व्ही V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. राईट आहे. प्लस पोटेन्शियल एनर्जी आहे 1/2 रो डी व्ही जी, इथे आहे H2 मायनस H1. राईट आहे. मला काय म्हणायचं, डी व्ही कॅन्सल केलं तर चालेल का? चला बरं, हा डी व्ही कॅन्सल. काय राहिलं बरं? P1 मायनस P2. नीट लक्ष द्या. इथे
काय करता येईल, 1/2 रो राहिला, हा V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर, इथे 1/2 रो जी राहिलाय, H2 मायनस H1 असंच आहे. आपण काय करू आता, याला सॉल्व करू, ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. चला, P1 मायनस P2 1/2 रो V2 स्क्वेअर, मल्टिप्लिकेशन करतो, बाकी काय, 1/2 रो V1 स्क्वेअर, राईट आहे. इथे 1/2 रो जी H2 मायनस 1/2 रो जी H1. आता 1 वाले एकाकडे घेऊ आणि P2 V2 असे टर्म एकीकडे घेऊ. बघा, P1 हा इकडे येईल तर मायनसचा प्लस होईल, हे लक्षात येतं मित्रांनो. बघा, हा पण इकडे आला तर मायनसचा प्लस होईल, 1/2. कुछ तो हुआ है, काहीतरी गडबड होते माझ्याच्यानं, काहीतरी गडबड होते. यस, हां, हा 1/2 नाही आहे, ही गडबड होते. 1/2 नाही आहे, इथे गडबड होते, इथे गडबड होते, इथे गडबड होते, ही म्हणजे ही गडबड होत होती, राईट आहे. आता बरोबर आहे, आता येईल माझी इक्वेशन्स बरोबर. ठीक आहे, समजलं. 1/2 मी कॅन्सल केलेलं आहे, हे 1/2 नव्हतं, रो DVG आहे. आता मला सांगा, P1 हा मायनसचा प्लस झाला इकडे, कारण की इक्वल टू साईन आहे, हा इकडे आला तर काय होईल, प्लस होईल, रो GH1, करेक्ट आहे. आता राहिलं काय सर, या P2ला इकडे यावर प्लस झाला, बघा हे मायनस होता, इकडे आला तर प्लस झाला. आता काय राहिलं सर, हे 1/2 रो V2 स्क्वेअर, आणि हा तर प्लसच आहे, रो GH2, लक्षात येतं. म्हणजे तुमच्याकडे या ठिकाणी याच्यावरून काय कळायला लागलं की सर, तुमच्याकडे हे जे काही पाईप होता, हे आपण एरिया घेतलेला इतका, ठीक आहे ना, हा एवढा एरिया घेतला होता, आणि इथे एवढा असं काहीतरी एरिया असेल, तर हे रेफरन्स पॉईंट घेतला होता असा. इथली हाईट आपण H2 घेतली होती, इथली हाईट H1 घेतली होती, आठवतं ना. म्हणजे इथे जी काही तुमची एनर्जी आहे, ती एनर्जी इथे गेल्यावर तेवढीच राहणार आहे. ॲड झालं बघा, P1 हे प्रेशर एनर्जी, ही कायनेटिक एनर्जी 1/2 रो VN स्क्वेअर, इथं रो GH ही पोटेन्शियल, प्रेशर कायनेटिक अँड पोटेन्शियल, प्रेशर कायनेटिक अँड पोटेन्शियल, ही इक्वलच भेटणार आहे तुम्हाला नेहमीसाठी. ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे सर की या ठिकाणी P 1/2 रो V स्क्वेअर प्लस रो GH हे तुमचं कॉन्स्टंट आहे. म्हणजे या ठिकाणी कन्झर्वेशन ऑफ एनर्जी तुम्ही असं म्हणू शकता, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी होऊ शकेल इथे, हे तुम्हाला नेहमी कॉन्स्टंट भेटेल. मग कधी कधी काय होईल, प्रेशर वाढलं तर व्हेलॉसिटी. आता कधी कधी जर हाईट सेम असेल, समजा असा पाईप असा हॉरिझॉन्टल, तर तुम्ही याच इक्वेशनला P 1/2 रो V स्क्वेअर, आता मी तुम्हाला याला कॉन्स्टंट देऊ शकतो का बरं, रो GH का नाही, कारण की मी त्याला असं व्हर्टिकली ठेवलेलं आहे. आता मी जे काही प्रॅक्टिकल केलं ते बलून कुठे गेले बाबा, या बलूनला पुन्हा तुमच्या समोर आणतोय. ठीक आहे, एक मिनिट, हे जे काही बलून आहेत मला थोडेसे AC बंद करावं लागेल. मी काय केलं तुम्हाला इथं पुन्हा एकदा प्रॅक्टिकल करून दाखवतो प्रत्यक्षात. तुम्हाला वाटेल की बाबा सरनं तर ठीक आहे म्हणतायत, पण खरं आहे. मी काय केलं असेल माहिती आहे का, आता हे बलून घेतले 2, ठीक आहे, 2 बलून घेतले आणि दूर दूर होतो थोडेसे. ठीक आहे, तुमच्याकडे ब्लोअर असेल तर ब्लोअर मारा हवा, मग कळेल तुम्हाला खरं प्रॅक्टिकल, लय जबरदस्त प्रॅक्टिकल येईल भाऊ. आता हे बलून इथे आहेत, मी आता हवा फुकतो बघा, येऊन आदळले बघा, हाय आदळतात, हाय. पण असं का झालं, मी काय केलं, या 2 बलून मधली जी हवा आहे ती पास केली तर तिची स्पीड वाढवली. काय केलं मी, वेलॉसिटी वाढवली, स्पीड वाढवली, बघा V वाढवली. आता V वाढल्यामुळे काय झालं बरं, प्रेशर कमी झाले का, दोघांचं ॲडिशन सेम यायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा एक प्रेशर आहे इथे 1/2 रो V स्क्वेअर, समजा फॉर एक्झाम्पल याची आपल्याला ॲडिशन भेटली या कायनेटिक एनर्जी प्रेशर एनर्जीची, एक एक्झाम्पल 50 भेटली, जूल 50 एवढी भेटली. आता व्हेलॉसिटी इथं वाढली, म्हणजे व्हेलॉसिटी जास्त झाली असेल तर प्रेशरला कमी करावं लागेल. म्हणजे व्हेलॉसिटी जर इथं 40 झाली तर प्रेशर 10च होईल, म्हणजे प्रेशर कमी झालं.
दोघांची बेरीज 50 आली पाहिजे ना, दोघांची बेरीज 50 आली पाहिजे. मग मी काय केलं, इथं व्ही वाढवलं. व्ही वाढवलं म्हणजे मी पार्टिकलची इथं बघा, आता सध्या पार्टिकल मस्त स्मूथ फ्लो होत असतील अंदाजा माझ्या मताने. मी काय केलं, हवा फुगल्यामुळे इथले जे काय एअर पार्टिकल्स आहे, एअर पार्टिकलची मी काय करून टाकली, आता जी काही ती स्पीड वाढवली तर प्रेशर कमी झालं. प्रेशर कमी झालं तर काय होत असते, कोणतीही गोष्ट हाय प्रेशर टू लो प्रेशरकडे जात असते. आता इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, हवाच ॲटमॉस्फेरिक प्रेशर होतं ना, म्हणून हा बलून इथंच होता. असे मस्त 2 बलून इथं आपल्या आपल्या जागी होते, असे बलून होते, एका जागी होते. पण मी काय केलं, स्पीड वाढवली या 2 बलूनच्या मधल्या जागेतली. स्पीड वाढल्यामुळे प्रेशर कमी झालं. आता इथलं प्रेशर पहिल्यांदा कॉन्स्टंट होतं, पण आता इथलं प्रेशर या 2 बलून मधलं प्रेशर झालं कमी. इथलं प्रेशर कमी झालं ना, इकडलं प्रेशर जेवढं होतं तुम्ही म्हणसाल तर तेवढंच तर आहे, पण ती संख्या म्हणजे इथलं प्रेशर पहिल्यांदा 20 ॲटमॉस्फिअर आहे सगळीकडं. मी इथं स्पीड वाढवल्यामुळे काय झालं, प्रेशर कमी झालं. 20 होतं इथं, आता मी इथं 5 केलं, म्हणून हे काय झालं, इकडनं इकडं बलून आले. हे बलून जे एकमेकांकडे येत आहेत याचं कारण असं आहे की या प्रेशरनं लो प्रेशरकडे या बलूनला धरून दाबलं. कोणती गोष्ट लक्षात घ्या, हाय प्रेशर टू लो प्रेशर काय होतं, मोशन होत असते. म्हणजे इथे मी असं केलं, हाय हाय, कळालं का, हे बघा पुन्हा कळालं ना तुम्हाला, हाय प्रेशर टू लो प्रेशर येत असते. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलेलं आहे की आतापर्यंत मी जे शिकवत होतो हे बॉर्नॉलिस थिअरम आहे. जसं की माझ्याकडे पेपर आहे, पुन्हा हा पेपर बिन बघा, मी असं धरला आता, मी इथं हवा इथं फुकली ना, इथे फुकले. मग हा वर काय येतो, कारण की वेलॉसिटी वाढली, प्रेशर कमी झालं. आता खाली ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, ते प्रेशर या प्रेशरपेक्षा जास्त वाटायला लागलं आपल्याला, म्हणून हे वर येते पेजेस. कळालं का, बॉर्नॉलिस. याचमुळे आपलं जे काय हवेत प्लेन उडण्याचं जे काही कारण आहे, तर हेच कारण आहे बाबा, दुसरं काही नाही. भाई मजा आया. ठीक आहे, हे जे काही न्यूमेरिकल नंतर घेऊ आपण. ऍप्लिकेशन ऑफ बॉर्नॉलिस इक्वेशन्स बघायचे आपल्याला. ठीक आहे, स्पीड ऑफ इफ्लक्स बघा, स्पीड ऑफ इफ्लक्स. या बॉटलमध्ये काय दिसतं, पाणी गिनी टाकलेलं पाणी येते खाली. बरं बघू काय म्हणणे यांचं. बघा मी काय केलं, हा एरिया खूप मोठा घेतला, हा खूप छोटा घेतला. ऍक्च्युली स्पीड ऑफ इफ्लक्स म्हणजेच काय, फ्लुइड आउट फ्लो, फ्लो आउट द फ्लो. वर्ड इफ्लक्स म्हणजे काय, फ्लुइड आउट द फ्लो. आउट जो काही फ्लो होते फ्लुइडचा, ते इथे आपल्याला स्पीड ऑफ इफ्लक्स असं म्हणता येईल. तर एक सायंटिस्ट टोरिसियल डिस्कवर्ड दॅट द स्पीड ऑफ इफ्लक्स फ्रॉम द ओपन टाईप इज गिवन फॉर्म्युला इज आयडेंटिकल. एक फॉर्म्युला तयार केला, तो फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. आता मला सांगा की या ठिकाणी हे ओपन आहे, इथं पाणी भरलं आणि खाली इथे समजा मी पहिल्यांदा नळ लावला, ते आता नळ ओपन करून दिला. इथे प्रेशर कोणता असतं बरं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे हे प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. ओपन जिथं असेल तिथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर, खाली पण ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. इथला एरिया खूप मोठा दिसतोय, इथला एरिया A2 हा खूप छोटा दिसतोय. चला बरं, आता आपल्याला बघायचं दिलं काय. इथं एवढं लिहायची गरज नसते, पण ठीक आहे, लिहायचं असेल तर लिहायला शकता. कन्सिडर द लिक्विड ऑफ डेन्सिटी रो आहे. काहीतरी पाणी असेल, पेट्रोल, डिझेल, केरोसिन जे काय असेल, रो असेल डेन्सिटी. फिल्ड इन टँक लार्ज क्रॉस सेक्शन, तिथून तुम्ही लार्ज क्रॉस सेक्शन मधून ते फ्लुइड टाकलं. त्याचा एरिया A1 आहे. हॅव्हिंग द ओरॉप्सी क्रॉस सेक्शन एरिया A2, म्हणजे जिथून आपल्याला पाणी काढायचं त्याचा एरिया A2. कोणता मोठा दिसते, A1 ग्रेटर दॅन हे A2 पेक्षा. बघा इथं लिहिलं आहे, A2 इज व्हेरी व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू द A1. द लिक्विड फ्लो द टँक थ्रू द ओरॉप्सी. बघा याची स्पीड जी काय आहे या ठिकाणी V1 आहे, आणि खाली जी काही दिसते छोटा छिद्र जे काही दिसते तिथली स्पीड V2. बघा द स्पीड ऑफ लिक्विड A1 एरियाची V1 आहे, A2 ची जी आहे तो V2 आहे. बोथ द इनलेट अँड आउटलेट एक्सपोज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. दोन्ही ठिकाणी प्रेशर कोणता, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. प्रेशर ॲट द पोझिशन इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर तुम्ही म्हणू शकता. आणि त्याची जी काय हाईट आहे, सॉरी ही हाईट याच एवढी दिलेली आहे. चला आपण बघू आता, आपल्याला याचे कॅल्क्युलेशन्स करायचे. सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहेत, ज्यादा काय मोठं कॅल्क्युलेशन नाही. आता तुम्हाला एक कळालं असेल की या ठिकाणी बॉर्नॉलिस इक्वेशन्स लावायचे, म्हणून मी लावले इथं P1 1/2 रो V1 स्क्वेअर. इथे रो GH1 म्हणायचं काम नाही. इथे P2 प्रेशर आहे
आणि इथे खालचं जे काय आहे खालचं टोक रो V2 स्क्वेअर. रो GH इथे येणार नाही. का बरं? कारण की त्या ठिकाणी त्याची हाईट नाही आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही असा हा जे काही घेतलेला आहे हे असंच घेतलं का? ठीक आहे ना. इथलं जे काही पाणी भरलेलं आहे हे ठीक आहे ना, हे पाणी आहे, याचा एरिया A1 आहे, याचं प्रेशरला आपण P0 म्हणणार आहात. इथे पण P0 प्रेशर आहे, असं पाणी येणार आहे. याचा एरिया A2 आहे, हाईट H आहे. आता याची जी काही A2ची जी काही हाईट दिसते ती कुठे आहे? नाही, हाईट नाही, तर म्हणून इथं रो GH घेतलं नाही. वरची का बरं घेतली या कंडिशनला? वरच्या कंडिशनला कारण की हाईट आहे. आता इथं हाईट नाही ना, खाली पाणी येऊन राहिलं, हाईट इथून मोजायची ना आपल्याला, इथं हाईटच नाही आहे म्हणून आपण घेणार नाही इथे. पण P1 आणि P2 हे दोन्ही पण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणून P0 लिहू शकता. बघा P0 1/2 रो V1 स्क्वेअर, इथं रो GH, इथे P0 1/2 रो V2 स्क्वेअर. मला असं वाटतं P0ला कॅन्सल करायला काय हरकत नाही. ठीक आहे, बरं. पण इथे सोबतच आपल्याला इक्वेशन ऑफ कंटिन्युटी माहिती आहे, A1 V1 A2 V2. इक्वेशन्स ऑफ कंटिन्युटी हिच्या आधीचं शेषच आहेत ते निश्चित बघा, तुम्हाला कळेल. आता बघा, मला V1 ची व्हॅल्यू टाकायची. V1 इज इक्वल टू A2 अपॉन A1. चालेल असं? हे V2 कळालं का? हे A1 खाली गेले. या इक्वेशनमध्ये पुट करू आपण. याला म्हणू शकता पुट इक्वेशन 1. पुट इक्वेशन 1. चला करा बरं. 1/2 रो ईच्या जागी V1च्या जागी टाकायची व्हॅल्यू आपल्याला, तर इथे A2 अपॉन A1 चा स्क्वेअर V2 चा स्क्वेअर है ना, रो GH इथे राहिलं 1/2 रो V2 स्क्वेअर. मला काय म्हणायचं, याला इकडे घेऊन जाऊ आपण. ठीक आहे, राहिलं का इथं मग रो GH. नीट लक्ष द्या. 1/2 रो कॅन्सल जर केला असतं तर आणखीन सोपं गेलं असतं सर. काय हरकत नाही, काय हरकत नाही, आपण असं करून टाकू. एक इक्वेशन इथं बनवायचा प्रयत्न करतोय. 1/2 रो 1/2 रो कॅन्सल, तर इथं 2 येईल. कळालं का हे? आणि हा रो कॅन्सल होईल. हे 2 कुठून आलं कळालं का? बघा 1/2 इथं बिन 1/2 केलं तर 2 कसं आलं कळालं का तुम्हाला? कॅन्सल केलं मी, हे लक्षात आलं असेल ना. इथे पण 1/2 आहे म्हणजे 2 कसा आला कळालं ना, इथं मग कॅन्सल झाला. मी काय केलं, इथं 2GH घेतलं, इथं राहिलं V2 स्क्वेअर, हा जर इकडे गेला तर मायनस होईल. A2 अपॉन A1 आणि V2 चा स्क्वेअर, तर 2GH नीट लक्षात घ्या. V2 स्क्वेअर -1 इथं कॉमन काढ बघा. V2 राहिलं का इथे बघा A2 मायनस A1 चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. ओके, चला एक लक्षात राहू द्या की तुमचं या ठिकाणी A1 हा ग्रेटर दॅन हे A2 पेक्षा, म्हणजे या दोघांचा भागाकार खूप छोटा येणार आहे. तो छोटा एवढा आणि त्याचा स्क्वेअर करायचा. समजा तिथं आला असतं की 10⁻³ आला असं उत्तर, समजा त्याचा स्क्वेअर केला तर 10⁻² आहे, पुन्हा -6 म्हणजे खूप छोटा. 10⁻6 हा खूप छोटा नंबर आहे, म्हणून याला निग्लिजिबल जर केलं तर इथं आपण V2 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH. तर या ठिकाणी जी काही स्पीड असेल फ्लुइडची ती आपल्याला भेटलेली आहे √2GH. ठीक आहे, 2GH एवढी स्पीड भेटलेली आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासारखा आहे. ठीक आहे, क्वेश्चन आपण नंतर बघणार आहे. व्हेंचुरी ट्यूब जे काय आहेत ते बघू आपण. व्हेंचुरी ट्यूब काय काम करते? पहिलं तर ती स्पीड फ्लो जे काय आहे फ्लुइड इन अ ट्यूबचा, म्हणजे ट्यूबमध्ये असणारं जे काही फ्लुइडचा स्पीड आहे हे मोजण्यासाठी व्हेंचुरी ट्यूबचा उपयोग केला जातो. व्हेंचुरी ट्यूब इज यूज टू मेजर, कशासाठी मेजर करणार? स्पीड ऑफ फ्लो ऑफ लिक्विड इन द ट्यूब. या ट्यूबमध्ये असणाऱ्या फ्लुइडचा जो काही वेलॉसिटी आहे किंवा स्पीड आहे म्हणून आपण ते मोजण्याचं काम आपल्याकडे व्हेंचुरी ट्यूब करत असते. कोणती ट्यूब करते? व्हेंचुरी ट्यूब. चला बघू आता थोडक्यात. बघा, व्हेंचुरी ट्यूब इज यूज टू मेजर द स्पीड ऑफ फ्लो ऑफ लिक्विड इन अ ट्यूब. इट हॅज कन्स्ट्रक्शन्स इन द ट्यूब. बघा तिथं मी कन्स्ट्रक्शन पार्ट केलेला आहे. फ्लुइड पासेस थ्रू द कन्स्ट्रक्शन, इट्स स्पीड इंक्रीज. बघा हा जो कन्स्ट्रक्शन पार्ट केलेला आहे त्या ठिकाणी तुमचा जे काही असणारा स्पीड आहे वाढणार आहे. आता आपल्याकडे पाईप जिथं वाईड असतो तिथं प्रेशर कसं असतं बरं? प्रेशर कसं असतं?
कसं असतं. आणि तुम्हाला आणखीन सांगतो, बॉर्नलीज प्रिन्सिपलमध्ये नदीचं उदाहरण घेऊ शकता तुम्ही. जिथं नदी बघा पात्र कमी असते तिथं पाण्याची स्पीड खूप असते, जिथं पात्र मोठं असते तिथं पाण्याची स्पीड कमी असते. माहीत आहे ना, पात्र मोठं असणे माहीत आहे ना. जिथं नदी मोठी असते ना, पाणी तेवढंच आहे समजा, तर पाणी स्पीड स्मूथ पाणी स्ट्रीमलाईन फ्लो म्हणू शकता तुम्ही. पण एक प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, जिथं पाणी फास्ट मूव्ह होते ना तिथं प्रेशर कमी होत असतं. आता काही लोकांना काय वाटेल तिथं प्रेशर जास्त आहे बाबा, नाही तसं नाही, चुकीचा गैरसमज आहे. जिथं स्पीड जास्त आहे पाण्याला तिथलं प्रेशर कमी होते का, कारण की पार्टिकल फटफट बाहेर निघाले ना, त्याच्यामुळे प्रेशर कमी होणार आहे. अरे बाबा, भले पाण्याची स्पीड जास्त आहे म्हणजे काय आहे, पाणी असं जवळजवळ होतं त्याचे पार्टिकल बाहेर 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 पटपट चालले म्हणजे तिथलं प्रेशर कमी होणार आहे. आणि जिथं पाणी स्मूथ फ्लो व्हायला किंवा असा तुम्हाला वाटत असेल की पाणी खूप आरामशीर फ्लो होतं, त्याची स्पीड फार कमी आहे, म्हणजे पाण्याचे मॉलिक्यूल एकमेकांना दाबून धरलेले आहेत, असे जास्त बसवलेले आहेत तिथे. कळालं का तुम्हाला, त्याच्यामुळे तिथं प्रेशर जास्त स्पीड कमी. आणि आताच्या इक्वेशनवरून पण कळालं तुम्हाला. मग आता इथं काय झालं, इथं प्रेशर कमी, इथं प्रेशर तुम्ही बघू पण शकता, इथं प्रेशर कमी आहे का जास्त आहे, तर इथं प्रेशर जास्त आहे, स्पीड कमी असेल V1ची. इथं V2 जे पार्टिकल यांची स्पीड जास्त असेल पण प्रेशर कमी असणार आहे. ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. द स्पीड इन्क्रीजेस अकॉर्डिंग टू द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. हा स्पीड तिथं वाढणार आहे इक्वेशन ऑफ कंटिन्यूनुसार. तुम्ही जर कंटिन्युटीनुसार जरी बघितलं तरी कळेल. A1 V1 पाहिलं ना तुम्ही, बघा A1 V1 A2 V2. आता मला सांगा, इथला एरिया जास्त आहे, हां, तर स्पीड कमी आहे. बघा स्पीड कमी आहे. इथे एरिया कमी दिसतोय म्हणजे स्पीड 100% जास्त असणार. इक्वेशन ऑफ कंटिन्युटीनुसार पण तुम्हाला लक्षात येईल. प्रेशर ऑफ डिग्रीज इज रिक्वायर्ड द बॉर्नलीज इक्वेशन. पण जर इथं जर स्पीड वाढली असेल तर प्रेशर कमी आहे. बॉर्नलीजचं प्रिन्सिपल आहे. आता इथं हाईट बघा, हाईटचा मसला नाही आहे, कमी जास्त हाईट आहे का नाही, म्हणून हेच इक्वेशन मी असं लिहू शकतो. P1 इथं 1/2 रो V1 स्क्वेअर, इथे P2 1/2 रो V2 स्क्वेअर. कळालं का तुम्हाला. आता या ठिकाणी आणि या ठिकाणी थोडासा अभ्यास जर केला तुमच्या लक्षात येईल. काय, इथे तुमची स्पीड जास्त आहे का कमी आहे, कमी आहे. स्पीड कमी तर प्रेशर जास्त, या दोघांची बेरीज इक्वल यायला पाहिजे यांच्या. आता इथे स्पीड जास्त आहे तुम्ही आत्ता म्हणताय म्हणजे प्रेशर कमी आहे, हे पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. फ्लुइड ऑफ डेन्सिटी रो फ्लो थ्रू द वंचुरी ट्यूब है ना. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1 ॲट वायडर पार्ट इथला आहे आणि A2 जो आहे तो कन्स्ट्रक्शन केलेला पार्ट आहे, म्हणजे तुम्ही त्याला नॅरो सुद्धा म्हणू शकता. स्पीड ऑफ फ्लुइड A1 आणि A2, याची जी काही स्पीड A1च्या इथे जी काही स्पीड आहे ती V1 आहे आणि V2 A2च्या तिथे आहे. प्रेशर P1 P2 आहे रेस्पेक्टिव्हली. फ्रॉम द बॉर्नलीज इक्वेशनवरून आता मी इथे बॉर्नलीज इक्वेशन यूज करतोय. इथलं जे काही प्रेशर आहे नीट लक्षात घ्या, ते P1 आहे. कायनेटिक एनर्जी 1/2 रो V1 स्क्वेअर आहे. इथलं प्रेशर आहे, इथलं म्हणजे हे जे काही कन्स्ट्रक्शन पार्ट आहे तिथलं आहे P2 प्रेशर. ठीक आहे, लक्षात येतं. आता आपल्याला प्रेशरचं डिफरन्स सुद्धा काढता येईल. हा P1 हा इकडे आला तर मायनस होईल, हा 1/2 रो V2 स्क्वेअर 1/2 रो V1 स्क्वेअर. तर इथं P1 मायनस P2 1/2 रो V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. लक्षात येतं. कदाचित हा पार्ट तुम्हाला कळाला असेल अपेक्षा करतो. पण तुम्ही प्रेशरचा जो डिफरन्स आहे त्याचा फॉर्म्युला जर तुम्ही पाहिला असेल तर रो GH आठवतं का, कुठेतरी शिकलो असेल ना कॅपिलरी ॲक्शनमध्ये. बघा थोडंसं बघा, तर इथं मी जर ठेवलं तर रो GH हा 1/2 रो इथे V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. मला वाटतं रो रो कॅन्सल करावं आणि समोर जावं, तर हा येईल 2GH इथे V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. ठीक आहे, चला असं इक्वेशन लिहिले तरी चालेल. ओके, चला आता आपल्याला लिफ्टिंग द एरोप्लेन, हवेमध्ये एरोप्लेन कसं हवेमध्ये उडतं याच्यावर आपल्याला चर्चा करायची. हे प्लेन जे आहे, आता तुम्ही जरी विचार केला पापा की परी हवा में उड़ सकती है का, तर हो उडू शकते. तुम्हाला उडायचं हवेत तुम्ही पण उडू शकता भावा. पापा का परा भी उड़ सकता और परी भी उड़ सकती है. तर बघू आता कसं काय उडू शकते, काय कारण असेल बरं बघूया. आता मला सांगा,
तुम्ही या जे काही एरोप्लेन पाहिलं, विमान, तर त्याचे जे काही पाते आहेत ना, त्याचे पाते काहीतरी अशा पार्टमध्ये बनलेले आहेत. कदाचित तुम्ही पाहिलं असेल. आता काय होईल, हवा आली यात, हे जे काही ब्लेड्स ऑफ द एरोप्लेन दिसतात, ही हवा आली, मस्त स्ट्रेट लाईन गेली, याला स्ट्रीम लाईन फ्लो म्हणतात. कदाचित तुम्हाला माहीत असेल. सरळ सरळ, काही टेन्शन नाही भाऊ, मस्त लगे आपली स्पीडनं चालले. पण ही हवा आली, हिच्यावर टकरली, कशावर, या ब्लेड्स ऑफ द फॅनवर, त्याला इथून इथपर्यंत जायचं काम पडलं. आता ही एका सेकंदात गेली, ही पण एका सेकंदातच जाणार आहे की नाही. ते हवा थोडी थांबणार आहे, ती त्याची स्पीड जी आहे त्याची. आता कोणती लाईन, जी पार्टिकलची लाईन म्हणू किंवा स्पीड म्हणू पार्टिकलची, कोणती जास्त आहे, तर वरच्याची जास्त आहे स्पीड. कारण की त्याला असं जाऊन कर पाथनं जाऊन असं यायचं काम पडायला. ह्या पण आला इथं टक्कर मारून पुन्हा इकडे यायचं काम पडलं, म्हणजे याला जास्त पाथ चालायचं काम पडायला वरच्या याला. म्हणजे याची स्पीड काय होईल, वाढेल. याची जेवढी तेवढीच आहे. म्हणजे एका सेकंदात 10 मीटर पर सेकंद असेल तर यांची 12, 13, 15 होत असेल, माहिती नाही, स्पीड वाढली. आता आपल्याकडे बॉर्नलीज प्रिन्सिपल काय सांगतो बरं, पी प्लस 1/2 रो व्ही स्क्वेअर, हे तुमचं आहे कॉन्स्टंट, असं आपण लिहिलेलं आहे. आता इथं व्ही काय झालाय, वाढला, स्पीड वाढली. व्ही काय झालं, स्पीड वाढली ना तिथे, पार्टिकल स्पीड वाढली तर काय होत असतं, प्रेशर कमी होतं. कुठे प्रेशर कमी झालं, वरचं. आधी इथं सगळीकडे ॲटमॉस्फेरिक प्रेशर होतं, हे पी नॉट होतं, इथे पी नॉट होतं. इथं असेल समजा आपण मानू 20 ATM ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, इथे पण 20 आहे, मानतोय बरं, नाही तर तुम्ही म्हणसाल सर एवढं असतं का कुठं, तर ठीक आहे 20 होतं. पण इथे या एअरच्या पार्टिकलची स्पीड वाढल्यामुळे प्रेशर कमी झालं. तर इथं आपण मानू इथं प्रेशर कमी झालं, समजा 2 ATM झालं, ठीक आहे, किंवा 5 जे काय मानायचं. आता मला सांगा, इथं 20 आहे, इथं 2 आहे, प्रेशर काय झालं, इथे कमी झालं. कोणतीही गोष्ट कोणीकडे शिफ्ट होते, कोणीकडे. तुम्हाला माहिती आहे की हाय प्रेशर टू लो प्रेशर, पहिल्यांदा प्रेशर सगळीकडे सारखं होतं, पण याचं ब्लेड्स ऑफ द फॅनने प्रेशर केलं कमी. प्रेशर कमी झाल्यामुळे हे प्लेन जाता असं हवेमध्ये भाऊ. म्हणजे तुम्ही पण जर ब्लेड्स ऑफ द फॅन असे डायनामिक असे जर लावले, अशा प्रकारचे तुम्हाला पंख, आणि हवेमध्ये उडायला लागले असे भावा, हवेमध्ये जासाल उडून एखाद्या दिवशी, तर लक्षात ठेवा, जास्त प्रॅक्टिकल करू नका. आता हवा तुम्हाला माहिती आहे कोणती गोष्ट, हाय प्रेशर टू लो प्रेशर, पोटात पण हवा आहे भाऊ, है ना, हाय प्रेशर टू लो प्रेशर निघून जातं. तसं हे प्रेशर पण आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल. म्हणून प्लेन का हवेत उडलं, बॉर्नलीज प्रिन्सिपल आहे, बॉर्नलीज थेरम आहे बाई, लक्षात राहू द्या. व्ही वाढल्यामुळे प्रेशर कमी, म्हणून हे प्लेन हवेत वर 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 शिफ्ट होत राहायचा, रप 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 होतं भाऊ. ते प्रोसेस खूप, एवढं मोठं वजनाचं विमान हवेत उडू शकता तुम्ही. काय भाऊ, तुम्ही तर काहीच नाही आहे, तुम्ही पण उडू शकता. चला, हे इथं तुम्हाला तेच दिलेलं आहे. आता मी तुमच्याकडे काहीतरी घेऊन येत आहे, एक प्रॅक्टिकल, जे की तुम्ही पण पाहिलं असेल कदाचित, ठीक आहे. प्रॅक्टिकल होतं का नाही आपलं बाबा. चला, मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येतो आहे, आणि ते घेऊन येतो आहे ॲटोमायझर. ॲटोमायझर म्हणला, बघितलं का हे, किती लोकांनी बघितलं हे, बघा हे बघितलं का, किती लोकांनी बघितलं भाऊ ॲटोमायझर. इथं काय झालं, इथून धरलं मी, हे जे काय पिस्टन्स आहे समजा पाठीमागे घेतलं, असं याला धरून दाबलं तर काय होईल, हवा जी काही त्याची स्पीड वाढेल, हवेच्या पार्टिकलची स्पीड वाढली. आता इथं स्पीड वाढली, हवाचा पार्टिकल एकदम समोर गेले. हिच्यामध्ये एक असतं, तुम्ही जर पाहिलं तर कॅपलेरी असते, याला कॅपलेरी म्हणता येईल का, हो म्हणता येईल, काय हरकत नाही. हे बघा, हे कॅपलेरी आहे, दिसले तुम्हाला, इथे दिसली. या कॅपलेरीच्या तोंडावरले जे काही पार्टिकलचे जोरात जात आहेत, स्पीडनं जात आहे, स्पीड वाढली तर काय असतं, प्रेशर कमी होतं, आणि इथं कॅपलेरी ॲक्शन होतं, आणि हे जे काही फ्लुइड येतं हिच्या तोंडावर, कशाच्या, हिच्या इथे, जिथून ते हवाची स्पीड वाढली ना तिथे. आता तिथं भाऊ मस्त हवा चालली आहे, तर त्याचे पार्टिकलची वेलॉसिटी वाढेल, म्हणून ते पाण्याच्या असं स्प्रेच्या फॉर्ममध्ये होऊन चाललं जाईल, आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की बाबा छोटे छोटे एअर पार्टिकल्स, म्हणजे हे जे काही पाण्यासोबत ते मिक्स होऊन बाहेर पडत आहेत. कळालं का. इथे मी काय केलं, याला धरून दाबलं होतं असं,
खटकन दाबलं की एअरच्या पार्टिकलची स्पीड वाढली की इथं कोण आहे, एक पाईप आहे छोटासा, त्याला स्ट्रॉ पण म्हणू शकता तुम्ही. तिथले एअरच्या पार्टिकलची स्पीड वाढल्यामुळे प्रेशर कमी झाल्यामुळे हे फ्लुइड वर आलं. इथं आलं तर यानं बघितलं की भाऊ पार्टिकल खूप जोरात जात आहे, म्हणून ते पार्टिकलच्या फॉर्ममध्ये स्प्रे होत आहे. म्हणजे इथं झालं काय, जे मला सांगायचं तेच झालं सर. P 1/2 ρv², हा कॉन्स्टंट आहे असं म्हटलं होतं तुम्ही. तर इथं हे काम झालं सर, व्ही वाढवली तुम्ही म्हणून प्रेशर कमी झालं. आणि प्रेशर कमी झाल्यामुळे ते जे काही कॅपिलरी ॲक्शन झाली, कॅपिलरी ॲक्शनमध्ये असतात जिथं प्रेशर कमी होतं तिथं फ्लुइड वर येत असतं, माहिती आहे ना, कॅपिलरी ॲक्शन. ठीक आहे, तर हाच प्रकार इथं ॲटोमायझरमध्ये घडला. घराचे पत्र सुद्धा असेच उडतात. हो, काय होतं की सध्या ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे सगळीकडे, इथं P0 आहे, खाली P0 आहे, आणि हवा आली खडाखट, लगे घराला येऊन आदळली की त्याला इकून इकडे जायचं काम पडलं असं, इकून इकडं जायचं काम पडलं असं, इकून इकडं जायचं काम पडलं असं. मग काय झालं बरं, तुम्हाला माहिती आहे की हवाची जी काही स्पीड वाढल्यामुळे स्पीड वाढली प्रेशर कमी झालं. प्रेशर काय होईल, कमी होईल. आणि ते कुठे येईल बरं, घराच्या आतमध्ये होईल का नाही, घर तर बंद आहे आपलं, खिडक्या थोडीशी हवा आली तर आली, पण आपण त्या खिडक्या लावून घेतो घराच्या, हवा आली की आपण चुकीचं काम करतो. मग होतं काय, आता इथं आली हवा, घर बंद आहे, म्हणजे स्पीड वाढली, प्रेशर कमी. आता पहिल्यांदा ॲटमॉस्फेरिक प्रेशर होतं सगळीकडे सारखं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे होतं तेच राहील, पण वरचं कमी झालं प्रेशर, तर कोणीकडे शिफ्ट होत असतात पत्र घराचे, मग किंवा कोणती गोष्ट हाय प्रेशर टू लो, म्हणून घराचे पत्र असल्या प्रकारचे उडताना तुम्हाला इथे दिसायले. हे त्याचं कारण आहे बाबा, हेच कारण आहे. ठीक आहे, हेच कारण आहे, दुसरं कोणत्याही प्रकारचं कारण नाही इथे घराचे पत्र उडण्याचं. ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे होतं आता आपलं स्पीड वाढल्यामुळे कमी झालं, हे बाहेरचं म्हणतो मी. हां, ठीक आहे ना, सोपं आहे एकदम. खरंच जर हे मस्त वाटत असेल ना छान, तर कॉमेंट करा यार, खूप मजा येईल आणखी. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी, और कुछ लोग मनोरंजन भी करवाते हैं. नेक्स्ट आपल्याकडे एक न्यूमेरिकल आहे, हे न्यूमेरिकल आधी समजून घेऊ आणि या चॅप्टरला 1-2 न्यूमेरिकल घेऊन आता संपवायचं आहे. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे, नीट वाचा आधी. प्रेशर ऑफ वॉटर इनसाइड द क्लोज पाईप आहे, तिथलं प्रेशर दिलेलं आहे, क्लोज पाईपचं प्रेशर. त्या पाईपचं प्रेशर आपण म्हणू इथं 3 × 10⁵ न्यूटन मीटर स्क्वेअर. प्रेशर रिड्यूस झालं, जे काही ओपन पाईप असेल तिथनं, ते आहे 2 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ वॉटर फ्लोईंग थ्रू द पाईप, म्हणजे या ठिकाणी जी ओपन पाईप आहे तिथली स्पीड किती असेल. बरं, इथं क्लोज पाईप आहे तर इथली V1 स्पीड 0 असेल का नाही, थोडंसं जर असं विचारबिन करत चला. हे लक्षात येतं का, म्हणजे एक पाईप क्लोज आहे, तिथं पाणी आहे समजा, हे पाईप होता आपला, पण हा क्लोज आहे असा, आणि ह्या पाईपमधनं इथलं जे काही प्रेशर आहे P1 आहे, इथली वेलॉसिटी V1 आहे, पण ती 0 आहे. P1 प्रेशर त्याला, इथनं पाणी येतं आहे असं पडतं आहे खाली, लक्षात येतं. इथलं प्रेशर P2 दिलं, इथली वेलॉसिटी V2 किती असेल, आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे, कळलं गरजेचं आहे. आता हॉरिझॉन्टल पाईप आहे, आता बॉर्नलेस जर प्रिन्सिपल जर लावला असता तर आपण P1 + 1/2 ρV1² = P2 1/2 ρV2². हे कळालं का, MGH ρGH का नाही आलं हे लक्षात आलं, कारण की सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहे. बरं, हे प्रेशर P1 आहे सर, ओके. इथे ही 0 का लिहिलं, कारण की वेलॉसिटी 0 म्हणजे कायनेटिक एनर्जी 0. इथे P2 + 1/2 ρV2², हे लक्षात येत असेल. इकडे जर आलं तर P1 - P2, मला 1/2 ρV2², म्हणजे हा V2 काढायचा आहे. म्हणजे मी काय करेल, याला जर इकडे आणलं तर 2 P1 - P2 / ρ येईल इथे, लक्षात येतं, आणि हा V2² आहे, लक्षात येतं आहे. ओके, म्हणजे V2 चा स्क्वेअर गेला तर हे रूटमध्ये येणार आहे, इथं 2, इथं प्रेशर P1 - P2 / ρ, हा असला फॉर्म्युला पाहिजे. तो V2, इथे तुमच्याकडे 2, प्रेशर P1 का आहे बघा, 10⁵ दोघं पण आहेत, त्याच्यामुळे मी इथं 3 - 2 10⁵ कॉमन काढलं डायरेक्ट, कळालं का बाबा.
आणि डेन्सिटी दिलेली आहे 1000. 1000ला आपण 10⁻³ लिहू शकतो. इथं वाटलं तर तुमच्याकडे डेन्सिटी दिलेली आहे, ही रो आहे, रो है ना. हे लक्षात आलं का. बघा P1 3 10⁻5 दोन्हीकडे आहेत म्हणून कॉमन काढले. आता तुमच्याकडे बघा V2 नीट लक्ष द्या. हा 2 येईल, याचं 1 आन्सर येईल. ओके, हा 10⁻² राहिला. कळालं का. हा 3 गेला, 5मधून 2 राहिला, म्हणजे 200 झाले ते है ना. V2 = 200 किंवा काही लोक याला 2 × 10 है ना 100 पण लिहू शकता. V2 100 हे आहे, हा √2 आहे. आता इथं आपण 100चं √10 घेतलं आणि याचं √2चं माहिती पाहिजे, पाठ करा. 1.414 आणि √3 1.732 लक्षात राहू द्या. तर इथं येईल आपल्याकडे 14.14 मीटर पर सेकंड एवढी स्पीड असणार आहे या फ्लुइडची इथून बाहेर येत असताना ओपन पाईपमधून. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रश्न दिलेला आपल्याकडे. वॉटर फ्लोईंग द कोनिकल ट्यूब दिसते, कोनिकल सारखी ट्यूब दिसते तुम्ही, शो इन द फिगर. वॉटर एरिया A2 आहे, इथला A2 आहे आणि इथली स्पीड दिलेली आहे V2ची 60 सेंटीमीटर पर सेकंड. बरं, इथला A1 एरिया मला वाटतं की याचा अर्थ वॉटर फ्लोईंग द कंटेंट ट्यूब शोईंग द फिगर वेलोसिटी. ओके, माझ्याकडे V2 दिलेली आहे 60 सेंटीमीटर पर सेकंड. याला कन्व्हर्जन करून लिहायचं असेल तरी बिन शक्य आहे का. हो, 60 सेंटीमीटर टू मीटर करतोय, -2 मीटर पर सेकंड, किंवा याला 6 × 10⁻⁻1 मीटर पर सेकंड लिहू शकता. एक पॉईंट शिफ्ट केला. बरं, A1 एरिया दिलेला आहे 10 सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे, म्हणजे 10 10⁻⁻4 असतो मीटर स्क्वेअर, पण 10⁻⁻3 मीटर स्क्वेअर लिहिले तरी चालेल. तसाच A2 5 सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे, तर इथं 5 × 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. तुम्ही ही व्हॅल्यू ठेवा, ही ठेवा, चालतं, काही प्रॉब्लेम नसतं. प्रेशर डिफरन्स इन बोथ द क्रॉस सेक्शन सांगायचं आहे. प्रेशर डिफरन्स किती असेल बोथ द क्रॉस सेक्शन ते आपल्याला इथं सांगायचं. वॉटर फ्लोईंग कोनिकलमध्ये होतं आहे. मला वाटते इथं ऑप्शन पण दिलेले आहेत आपल्याकडे आणि सोपं आहे. थोडासा जर विचार जर केला तर पहिल्यांदा V1 स्पीड दिसत नाही सर, इथली स्पीड दिसत नाही. मग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी नावाचं एक इक्वेशन असतं. A1 V1 माहिती आहे, A2 V2 असं लिहू शकतो मी. V1 मला स्पीड काढायची म्हणल्यावर A2 V2 / A1 चालेल. V1 A2 व्हॅल्यू काय माझ्याकडे 5 10⁻⁻4, वेलॉसिटी 6 10⁻⁻1, A1 -3. कळतं का काही. 5 × 30 है ना, हे झाले 5, हे जर वर गेलं तर 3 -2 मीटर पर सेकंड, किंवा V1 3 × 10⁻⁻1 मीटर पर सेकंड लिहिले तरी चालेल. तुमची मर्जी, जसं लिहायचं तसं लिहा. V1 V2 दोन्ही भेटला. आता सर, आता माझं म्हणणं आहे प्रेशरचा डिफरन्स आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि मला वाटतं हा प्रेशरचा जो काही डिफरन्स आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, तरी मी इथं लिहून देतो, टेन्शन घेऊ नका. चला बरं, इक्वेशननुसार P1 1/2 बघा, इथलं जे काय हे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी ρV1² ॲक्च्युली डायरेक्टली यायला पाहिजे, पण ठीक आहे, काही मुलांना माहिती नसतं. 1/2 ρV2². बरं, प्रेशरचा डिफरन्स म्हणल्यावर P1 - P2 राईट. 1/2 रो राहिलं, इथं झाला V2² - V1². कळतं ना बाबा. हा इकडे गेल्यावर कॉमन कसं काढलं कळालं. हे प्रेशरचा डिफरन्स तर काढायचा आपल्याला. चला, 1/2 रो डेन्सिटी दिलेली नाही तर माहिती पाहिजे 10⁻³ असते फ्लुइडची, वॉटरची. इथं दिलेलं वॉटर म्हणून लिहिलेलं आहे 10⁻³ डेन्सिटी असते. V2चा स्क्वेअर इथं मी डायरेक्ट स्क्वेअर करायलो 36, हे लक्षात आलं असेल. -3चा 9 येईल आणि इथं 10⁻⁻2 आलं. हे कळालं का. हे नीट समजून घेणं गरजेचं आहे. बघा, 1/2 रो डेन्सिटी दिली नाही. तुम्ही वाटल्यास तर डेन्सिटी ऑफ द वॉटर 1000 असते, माहिती असेल, kg/m². लिहिली इथं 10⁻3. आता V2ची जी व्हॅल्यू आहे 6 × 10⁻⁻1 आहे आणि V1 3 × 10⁻⁻1 आहे. मला माहीत होतं 10 पॉवर सेम असल्यामुळे मी त्याचा स्क्वेअर बाहेर करून टाकला 6चा हा. आणि बरं, मग आता 1/2 नीट लक्षात घ्या. 10⁻1 कळालं का. हे 10⁻3 10⁻⁻2 आणि इथे किती झाले 27 का. हां,
तर मग इथं 27 म्हणजे 270/2. तर इथं प्रेशर जे काही डिफरन्स आहे P1 - P2 भागाकार करतोय, बे 1 बे 3 बे 5 10 असं यायला पाहिजे. 135 आहे का? हां, उत्तर सी आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर. हे त्याचं ऑप्शन्स आहे. आणि हा प्रश्न 2024 म्हणजे लेटेस्ट क्वेश्चन्स आहेत, असे काही वेगळेच क्वेश्चन्स घेतो असं काही नाही आहे. 2024 मला वाटतं लेटेस्ट, खूप पुराणे क्वेश्चन्स नाही येते. अ क्लोज पाईप containing a liquid show the pressure P1 by gauge when the wall was open. म्हणजे क्लोज पाईप आहे. मी म्हणलो जिथं क्लोज असतं ना तिथली जी काही वेलॉसिटी असते ते सगळ्यांना माहिती झालेली. आता वेलॉसिटी V1 0 असते, हे एवढं लक्षात घ्यायचं. इथल्या प्रेशरला P1 म्हणून आपण, इथलं वेलॉसिटी आपल्याला काढायची सांगितली आणि इथलं प्रेशर P2 आहे. चालेल. आता याच्यासाठी ते इक्वेशन ऑफ कंटिन्युटी माहितीच आहे, P1 1/2 रो V1 स्क्वेअर हा इथलं. पण V1 0 ते माहिती आहे, कायनेटिक एनर्जी 0 आहे ना. आता त्या एंडचं घेऊ. P2 प्रेशर आहे 1/2 रो V2 स्क्वेअर. आता सगळ्यांना कळालं P1 हा 0 का आला कळालं, हा P2 कळालं. हे जशाला तसं, याला काही केलं नाही. V2 मला काढायचं आहे. याला इकडं आणलं तर P1 - P2 राहिलं काय, 1/2 मला V2 स्क्वेअर काढायचं आहे. मग याला इकडं घातलं है ना, P1 - P2 राईट आहे. हा रो खाली जाईल. ओके सर, V2 स्क्वेअर लक्षात आलं. ओके, हा V2 = स्क्वेअर गेला तर रूटमध्ये येईल, रूटमध्ये येईल बघा 2. इथे आहे P1 - P2 डिवायडेड बाय रो. इथे अशी व्हेलॉसिटी किंवा पॉवर हाफ असला तरी आपण दाखवून घेऊ, याचा पॉवर हाफ आहे तर चालेल. हे बिन करेक्ट आहे, एकच अर्थ आहे. ठीक आहे, चला समोर जाऊ. हे आपण बघितलेलं सगळं, मी फक्त न्यूमेरिकल मुद्दा म्हणून ठेवले होते. हा एक फॉर्म्युला 2GHचा फॉर्म्युला लक्षात राहू द्या, कामात पडू शकेल है ना. बघा, विथ द व्हॉट वेलॉसिटी डज वॉटर फ्लो आउट द ओरोप्सिस. म्हणजे V2 काढायचं आहे, V2 काढायचं आहे. ओके, विथ गेज प्रेशर, प्रेशर दिलेलं आहे आपल्याकडे, प्रेशर दिलेलं आहे. गेज प्रेशर म्हणजे डिफरन्स होईल ना, डिफरन्स बिटवीन प्रेशर असतं ना, है ना. P1 - P2 असेल का, हे 4 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बिफोर फ्लो स्टार्ट डेन्सिटी ऑफ द वॉटर, रो डेन्सिटी दिलेलं आहे 10⁻³ लिहिलं काय ना, असं लिहिलं काय, काय वेगळं आहे का. आता सगळ्यांना फॉर्म्युला आता मी नेमकाच तुम्हाला दाखवला तर मला अपेक्षा तर असणार असे तुम्हाला सगळ्यांना फॉर्म्युला पाठ असावा, बरोबर आहे. फॉर्म्युला पाठ असावा अशी अपेक्षा आहे माझी. आता तुमच्याकडे नसेल तर मी करणार काय, पण मी ठीक आहे तरी मी तुम्हाला मदत करू शकतो. पण फॉर्म्युला बघा नसेल तर पुन्हा दाखवतो बघा 2GH है ना. आता V काढायचे मला, तर रूट ऑफ 2GH. आता H तर दिलं नाही भावा, पण मला हा प्रेशरचा डिफरन्स एक फॉर्म्युला माहिती आहे, रो GH आठवतं का. म्हणजे H = मी इथे लिहू शकतो P1 - P2 डिवाइड बाय रो G. चालेल, या इक्वेशन 1 मध्ये पुट करतो बघा, पुट इक्वेशन 1 मध्ये करतो. चला, तो V2 हा झाला सर 2G. ओके, Hची व्हॅल्यू काय आहे सर तुमच्याकडे, P1 - P2 डिवायडेड बाय रो G. चालेल, रो G. हां सर, आता आपण काय करू, G कॅन्सल करून टाकू. V2 आता 2 P1 - P2ची व्हॅल्यू माझ्याकडे 4 × 10⁵ आहे आणि रो राहिला, रो आहे 1000 म्हणजे 10⁻3. तर V2 = मला असं वाटतंय हे झाले 2 × 4 आणि हे झाले 10⁻². तर इथे V2 = हे 220√2 मीटर पर सेकंड करा किंवा याची व्हॅल्यू टाकू शकता. हे लक्षात आलं ना भाव तुम्हाला. 4चा रूट असतो 2 आणि ह्या 10⁻² म्हणजे 10 म्हणजे 20 झालं. असं म्हणा की 400 म्हणा, याला 400चा स्क्वेअर रूट 20 असतो. किंवा काही लोक असे 20, याची व्हॅल्यू मला माहिती 1.414 होतं. जर मी याला जर शिफ्ट केलं तर 2 हे होईल 14.14 म्हणजेच 28.28 मीटर पर सेकंड अशी तुम्ही लिहू शकता, 28.28. ठीक आहे. आता हा प्रश्न फार सोपा आहे. कसा बघा, सिलेंडर कंटेनर वॉटर अप टू द हाईट H पर्यंत मी याच्यामध्ये पाणी भरलं समजा.
हिच्यात छिद्र केलं मी, पाण्याची बॉटल घेतली, 3 छिद्र केले, 1 2 3. आता सगळ्यांनाच कळेल की इथल्या पाण्याची स्पीड जास्त असेल, इथल्या थोडी कमी असेल, अशी इथल्या थोडे आणखीन कमी असेल. माहीत असेल ना, हाईटवर डिपेंड आहे. का बरं नाही कळत तर फॉर्म्युला आहे भाऊ, बघ बरं 2GH. आता ज्याचं H जे आहे हे वरून मोजलं आपण, समजा H जास्त म्हणजे V डायरेक्टली प्रोपोर्शनल स्क्वेअर रूट ऑफ H, राईट आहे, म्हणजे वरून मोजत राहायचं. आता मला सांगा याचा H जो आहे हा H1 आहे इथे, इथला H2 म्हणून, आणि हा जो आहे सगळ्यात खालचा इथपर्यंत H3 आहे. कोणता मोठा जास्त आहे तर कोणाला जर विचारलं, मी जर वरून मोजत असेल तर, काही लोक खालूनही मोजत असेल तर मला माहिती नाही, ठीक आहे ना, पण असं पण मोजता येतं का, तो हो मोजता येतं, ठीक आहे ना. याच्यावरून आपल्याला कळेल की H3 हाईट जास्त आहे H2 पेक्षा, आणि H2 ही H1 पेक्षा मोठी आहे, दिसतं ना. म्हणजेच वेलॉसिटी V3 ग्रेटर दॅन V2 ग्रेटर दॅन V1. ठीक आहे, इथं उलटं लिहिलं, असं लिहिलं V1 ग्रेटर दॅन V2, V2 ग्रेटर दॅन ये, म्हणजे बी ऑप्शन इथं करेक्ट आहे. सगळे जेवढे काही न्यूमेरिकल्स आहेत, जेवढे काही पार्ट्स आहेत, तेवढं मी पूर्ण घेतला. हा चॅप्टर पूर्ण कंप्लीट झाला. मला वाटतं आत्तापर्यंत आम्ही 6 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत. पण तुमचा सपोर्ट नाही, बघा मला माहिती आहे गणपतीमुळं थोडासा प्रॉब्लेम आला होता लेक्चरमध्ये, पण आता कंटिन्यू लेक्चर होणार आहे. तुमचा सपोर्टची गरज आहे. भेटूया अशा सेशनमध्ये पुन्हा. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाय बाय.